गडबड म्हणजे तशी तशीच 4 दिवस बावरलेली होती. मायलेकींची कुचकुच कुचकुच चालायची. मी विचारलं काय आहे, तर डाफरली. तुम्हाला काय करायचंय, बायकी दुखणं आहे म्हणाली. सांगू नकोस लालजी, ऐकवत नाही. तरी सुद्धा तुला मंजूला भेटायचंय, आमच्यात समेट घडवायचंय. हो, आता तर माझा निश्चय अजूनच बळावलाय. मी वहिनीला भेटणार, त्यांना प्रत्यक्ष जाब विचारणार आहे का माझ्या भावाशी अशा निष्ठुरपणे वागतात, आपल्या तरण्याच्या मुलीला असं वाऱ्यावर का सोडतात, मोडक घराण्याचं नेमकं काय करायचं ठरवलं तुम्ही. हॅलो हॅलो हॅलो. नाही बोलायचं. हॅलो हॅलो. Could I speak to Miss Modak, please? आपण कोण? मी तुम्ही जरा प्लीज त्यांना बोलवाल का? त्याच बोलतायत. आय एम सॉरी. For what? अहो मी बोलतोय, मी हिंदळेकर. अय्या हिंदळेकर, म्हणजे गुरु आय मीन चारूचे मित्र. या येस. आय एम सॉरी, मी तुमचा आवाज नाही ओळखला. तो कसा ओळखणार? तुम्ही यापूर्वी कधी? येस करेक्ट. आपण कधी भेटलोच नाही होत ना. कुठून बोलताय तुम्ही? मी इथूनच बोलतोय. नाही आय मीन आमच्या कंपनीतून बोलतोय. आय मीन कॅन्टीन मधून बोलतोय. आमच्या कॅन्टीन मधून बोलतोय. ब्रुनिंग जर्मन कोलॅबोरेशन आहे. इलेक्ट्रॉनिक गुड्स तयार करतो आम्ही. मी टेलिव्हिजन सेक्शनला आहे. टीव्ही सेट्स तयार करतो ना. अय्या खरंच? मी अजून टीव्ही सेट पाहिलाच नाही हो. अहो मग या ना एकदा आमच्या ऑफिसात, मी सगळं दाखवतो. तुम्ही पुष्कळ दाखवालो, आम्हाला कळलं पाहिजे ना. कम ऑन, फॉर अ स्मार्ट गर्ल लाईक यू, त्यात काय कठीण आहे. थँक यू फॉर द कॉम्प्लिमेंट. इट्स माय प्लेजर. यु नो मिस मोडक, आमची कंपनी बेस्ट पे मास्टर म्हणून ओळखली जाते. ट्रेनिंग पिरियड मध्ये 800 रुपये स्टायपंड आणि नंतर 1000वर अपॉइंटमेंट. अय्या एकदा तुम्ही या ना आमच्या ऑफिसात, किंवा पुढच्या महिन्यात माझी कार येते, मीच येईन तुम्हाला न्यायला. थँक यू सो मच गुरुनाथ. गुरु काय झालं? नाही, मी जरा गोंधळलो. यू हॅव ऑनर्ड मी. हवाय? येस, तुम्ही मला गुरुनाथ म्हणाला. एकमेकांना फक्त नावाने ओळखत असूनही तुम्ही मला स्वतःहून फोन केला. सो काइंड ऑफ यू. त्यात काय, माझी वेवलेंथ जमली ना की मी त्या माणसाकरता काही करायला तयार असतो. एक मिनिट, फार गमतीशीर शब्द वापरलात. काय जमली तर म्हणालात? वेवलेंथ? That's a nice expression. I would say an electronic expression. I'm sorry, मी जरा जास्तच मोठं ना हसलो. इतकं मोकळं हसणं सगळ्यांनाच जमत नाही. I like it. थँक यू मिस मोडक. बाय द वे मिस मोडक, तुम्हाला इंग्लिश मूवीज आवडतात का? हा? नाही, मेट्रोला एक चांगलं इंग्लिश पिक्चर लागलंय, पीपल नेक्स्ट डोअर. अ ब्युटिफुल फिल्म. पण मेट्रोला नया जमान्याचं प्रीमियर आहे ना? त्याला येणार का? नाही, म्हणजे मला फक्त इंग्लिश पिक्चर्सच आवडतात असं काही नाही. म्हणजे सत्यजित राय हे आमचं दैवत असलं तरी राज कपूर, देवानंद, राजेश खन्ना हे काय आमच्या लिस्टातून बाद झालेलं नाहीये. आणि धर्मेंद्र? हो, येस, धर्मेंद्र सुद्धा. ऑफकोर्स,
त्याचं काय आहे की सत्यजित राय हे क्लासिकल म्युझिक असलं तरी राजेश खन्ना, धर्मेंद्र हे आमच्यासाठी सुगम संगीत आहे. अय्या किती सुंदर बोलता हो तुम्ही. बाय द वे मिस मोडक, तुम्ही उद्या यावेळी ऑफिसात असाल ना? म्हणजे उद्या सुद्धा फोन करणार का? आय मीन हो, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. हरकत नाही हो, पण असे इलेक्ट्रॉनिक भेट कशाला? Oh yeah, that's a good one. आपण भेटूया ना. हो नक्की, सांगा ना केव्हा, कधी, कुठे. आय एम सॉरी, म्हणजे तुम्ही म्हणाल तिथे मी येईन. पहिले इंट्रोडक्शन चारूला करू द्या, मग केव्हा? हो तरी काय हरकत नाही. मी चारू वहिनींना फोन करतो. अच्छा, ओके, थँक्स, रिअली थँक्स, बाय. हिंदू, आज मला घरी यायला उशीर होईल. का? ऑफिसचं काम संपवून आजच मंजू वहिनींना भेटून येईल. आजच जायचं म्हणताय? कधीतरी ही कोंडी फोडलीच पाहिजे. आता उशीर कशाला करायचा? आणि हो, त्यांनी तुमचं चांगलं स्वागत नाही केलं तरी अपसेट नका होत. हा, माझ्या मनाची पूर्ण तयारी झाली आहे हिंदू, डोंट वरी. आणि मागचं काही उगाळत नका बसू. मागचं म्हणजे? तेच, आपण पहिल्यांदाच त्यांना भेटायला गेलो होतो लग्नानंतर, तेव्हा त्या ज्या प्रकारे वागल्या होता ते. मी घरून पळून आले होते तरी सुद्धा आधार दिला नव्हता ते. हो छे, अगं अशा आठवणी काढून तर कटुता वाढतच जाईल. तेच तर म्हणते मी. हे बघ हिंदू, आज मी त्यांना फक्त बोलतं करायचा प्रयत्न करणार. तुम्ही एक काम करजो, नाही त्यांना सरळ जेवायलाच बोलवा. त्यानिमित्ताने वातावरण मोकळं होईल. आणि हो, लालजींची 60 साजरी करायची ना, तो विषय सुद्धा काढता येईल ना. कल्पना चांगली आहे. मग संडेला बोलवून घ्या, मी उंधिव करते. चालेल, येतो. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट कशासाठी? एरवी नुसती घरं बांधता, आज घरातल्या माणसांना जोडणारा पूल बांधायला निघालाय त्या प्रोजेक्टसाठी. हिंदू, हल्ली तुझं मराठी फार छान झालंय. हा दुपारच्या कादंबरी वाचनाचा परिणाम. येतो. बाय. हे काय, तू निघालीस? वा पंडित, पेपर वाचत बसलात वाटतं. सरकारी नोकर ना, 15 दिवसातून एकदा तरी सुट्टी. ए चारू, पण मी आज एकटा घरी काय करू? पंडित, तुझ्या त्या मित्राला आवर बाबा. गुरुला का, काय झालं? इतकी उतावळी म्हणजे काय? एवढं होतं तर मला मध्यस्थी कशाला करायला सांगितली त्यांनी? अगं पण काय झालं ते तरी सांगशील की नाही? मिनीला फोन केला होता. काय? मग सांगते काय, ऑफिसात भेटली नाही म्हणून डिरेक्टरीतले सगळे मोडक शोधून काढून शेवटी घरी फोन केला. अगं पण चारू, अजून त्यांची पुरती ओळखही नाही. आणि 15 मिनिटं बोलत होते म्हणे. काय बोलत होते देव जाण. काय बोलत होते? तू तुझ्या मैत्रिणीला नाही का विचारलं? अरे तिने मला सांगितलं, पण खरं खोटं आपल्याला काय माहित. चारू, मला सांग, ही तुझी मैत्रीण त्याची टिंगल करत होती का ग? ती सुद्धा ना तशी अर्धवटच आहे. जरा कुणी मागे लागलं की लगेच खुश होते ती. तुझं काय चाललंय? मी काहीतरी सांगते ना. हा, ह्या माणसानी तिचा चेहरा सुद्धा बघितलेला नाही तरी मेट्रोला सिनेमाला बोलवत होता. पीपल नेक्स्ट डोअर? हो. वाटलं भेटेल त्याच्याकडे या सिनेमाची जाहिरात करत असतो. हे बघ, हा सिनेमा महत्त्वाचा आहे का? नाही. शेवटी पगार किती, कंपनी कुठली, आणि आता कार घेणार आहे नवीन, हे सुद्धा सांगून झालं. गुरुनाथ द ग्रेट. ही मुलगी सुद्धा ना, तिने त्यांना चांगलं जोखलं असणार. का? काही बोलत होती का अशी? आता ती काय म्हणणार आहे, पण तू त्यांना आवर, स्पष्ट सांग. म्हणावं तुमच्या प्रतिष्ठेला हे शोभत नाही. आधी घरी, नंतर ऑफिसात फोन. कुठून मी या भानगडीत पडले ना असं झालं. नाही चारू, हे बघ, हे जे काय झालं ना ते एका अर्थी बरंच झालं असं म्हणतो मी.
तू सुद्धा ना आता अलगद ह्या प्रकरणातनं बाहेर पड. हे बघ, त्यांना जे करायचंय ना ते त्यांना करू दे ना. मला जे करायचंय ते मला करू दे ना. तुला दुसरं काही सुचत नाही का रे? माझी 8:58 चुकेल. चल संध्याकाळी लवकर घरी ये. पण मी आज एकटा घरी काय करू? अरे नमस्कार. मला ओळखलत ना? काय भैया साहेब, असं काय विचारता तुम्ही? नाही, बऱ्याच वर्षात आपली भेट झाली नाही, म्हटलं. भेट झाली नाही म्हणून काय झालं? नात्याची ओळख विसरता येते का? आणि बसा ना तुम्ही, बसा. हो, आपणही. आता फार मोठे झालात तुम्ही. तुमचे लालजीचे आशीर्वाद आहेत. तुमची प्रगती कानावर येते. आपल्या कुळात कुणीतरी नाव काढणारं निघालं, ऐकून फार बरं वाटतं. वहिनी, आपल्या कुळात नाव काढणारा मी काही पहिला नव्हे. लालजीनं त्याच्या क्षेत्रात माझ्याही पेक्षा मोठं नाव मिळवलंय. पण मोठा बंगला बांधणारे पहिले मोडक तुम्हीच, खरं की नाही? म्हटलं तर खरं. असं काय म्हणता तुम्ही? हो, कारण लालजीची इच्छा असती तर त्यानं केव्हाच माझ्यापेक्षाही मोठा बंगला बांधला असता. किती वर्षांनी भेटतोय नाही आपण? हो, आठवावं लागेल. माझ्या बंगल्याची वास्तुशांत झाली तेव्हा योग आला असता. योग आला असता? पण बोलवल्याशिवाय आम्ही कसं येणार? म्हणजे काय वहिनी, मी स्वतः इथे येऊन बोलवणं करून गेलो. तुम्ही घरात नव्हतात. आता पहा, एका अक्षराने सुद्धा बोलले नाहीत साहेब. याला काही वागणं म्हणायचं का? मी बोलले ना म्हणजे माझं तोंड तेवढं दिसतं बघा. विसरला असेल. एवढी महत्वाची गोष्ट आणि विसरले? मोठा भाऊ झाला म्हणून तुम्ही उगाच कड घेऊ नका. येऊ देत त्यांना, विचारते मी. आता नका तो विषय काढू, जुना झाला. पण असं कसं? आता आपला विषय निघाला बोलताना, खुलासा झाला म्हणून ठीक आहे. केवढं वाईट वाटलं असेल तेव्हा तुम्हाला, नाही का? मला सुद्धा नेहमी असा वाईटपणा येतो बघा. यांच्या एक एक कथा तुम्हाला सांगितल्या ना, चकित व्हाल तुम्ही. वहिनी, आपण त्याच्याकडे सहानुभूतीनं पाहायला पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का? अहो, शेवटी कलाकार म्हटला म्हणजे आपल्याच धुंदीत. कसली आली धुंदी, आणि कला तरी कसली? मी सुद्धा या लाईनीत काम केलेली बाई आहे भैया साहेब. हरबा, भैया साहेबांसाठी चहा आण. वहिनी, आज मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. कशा संबंधित? एकूण आपल्या घरासंबंधी. लालजी विषयी तुमच्या बऱ्याच तक्रारी आहेत असं मी ऐकलंय. पण काही झालं तरी तो माझा सख्खा मोठा भाऊ आहे. मी आर्किटेक्ट झालो त्याचं सगळं श्रेय लालजीला आहे. त्याचे उपकार मी विसरू शकत नाही. उपकार कसले आलेत त्यात? त्यांचं कर्तव्यच नव्हतं का ते? मला तसं वाटत नाही, कारण लालजीच्या मदतीला दुसरं कुणीच नव्हतं. जे काही केलं ते सगळं त्याने स्वतःच केलं. आमचे वडील वारले त्यावेळी मी 2 वर्षांचा होतो. त्यांचा चेहराही मला आठवत नाही, पण ते अतिशय खाष्ट होते. माधुकरी मागून वैभवाला चढलेली माणसं पुढे पुष्कळ वेळा मस्तवाल बसतात. आमचे तीर्थरूप त्या पंथातले. ते स्वतः वकील, म्हणून लालजीनं वकील व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण लालजीने नकार दिला तेव्हा त्यांनी त्याला नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढलं. आज लालजी जो कोणी आहे ती सगळी त्याची स्वतःची कमाई आहे. वडिलांच्या हयातीतच लालजीनं फोटोग्राफीत नाव मिळवायला आरंभ केलं.
पण त्यांनी त्याचं कधीही कौतुक केलं नाही. लालजीची पाठ ही एक दुर्दैवी पाठ आहे वहिनी. तिच्यावरून प्रेमाचा कौतुकाचा हात कधीच फिरलेला नाही. असा माणूस आपल्या भावंडांचं काय देणं लागतो. तरीही त्यानं आमचं सगळं बिनतक्रार केलं. आम्ही त्याचे ऋणी आहोत. आमच्यापैकी कुणीच इथं फिरकत नाही म्हणून तुम्ही असं समजू नका की. असं कसं समजेल मी भैया साहेब? नाही, तसा तुमचा समज झाला तरी त्यात चुकीचं काहीच असणार नाही. पण झालं ते झालं. या पुढं तरी तसं होऊ नये असं मला वाटतं. असं काही सुद्धा होणार नाही. या तुम्ही, आपण चहा घेऊ. या. माझ्या पुरतं आणि मिनी पुरतं बोलताय. तुम्ही सगळेजण या ना आमच्याकडे. सख्या नात्यासारखी वागणूक मिळेल तुम्हाला. आम्ही सुद्धा तुमच्याकडे प्रेमाने येत जाऊ. आपण एक करायचं, मागे वळून बघायचं नाही. तुम्ही कसे वागलात, आम्ही कसे वागलो, याचा जमा खर्च जर मांडला ना तर मिळेल फक्त मनस्ताप आणि दुरावा. ती मलमपट्टी होईल. मलाही तसं नकोय. वहिनी, आमच्या घरात तुम्ही दोघं वडील. आमचं काही चुकलं असेल तर स्पष्ट सांगा, आम्ही ते दुरुस्त करू. भैया साहेब, आता विषय निघाला म्हणून सांगते. तुमचं कोणाचं काही सुद्धा चुकलं नाही. चुकलं असेल ना तर ते तुमच्या बंधुराजांचं. काय ते सांगा. लालजी दुरुस्त करेल. काय सांगणार, सगळं दुरुस्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. एक एक गोष्टी तुम्हाला ऐकवल्या ना, नाही ऐकवणार सुद्धा नाही तुम्हाला त्या. सांगेन कधीतरी. पण आपण येणं जाणं सुरू करायला काय हरकत आहे? हरकत काय नाही, पण मनात किलमिश ठेवून जवळ येणं याला काही अर्थ नाही. त्यापेक्षा लांब आहोत तेच बरं आहे. तुमचे आशीर्वाद आहेतच. हो, आशीर्वाद कसले, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा भैया साहेब. हो, पण नात्यानं तुम्हीच मोठे आहात. खरं तर मला आणि इंदूला तुम्ही अहो जाऊ म्हटलेलं सुद्धा आवडणार नाही. मी तर मिनीला नेहमी सांगत असते, मुलुंडला तुझे काका आहेत ना ते फार हुशार आहेत. त्यांचा मोठा बंगला आहे, मोटार आहे त्यांच्याकडे. वहिनी, खरं सांगू का, आज जरा मी तुमच्याकडे भीतच आलो. भीती? इथं तुमचं कसं स्वागत होईल याची ना. हो. कारण काय? कारण म्हणजे मी सांगते ना, मी सांगते, मला माहिती आहे. कारण साहेबांनी माझी सगळीकडे पद्धतशीर बेआबरू केली आहे. माझ्याबद्दल तुम्ही माघारी काय बोलत असाल याची कल्पना आहे मला. नाही नाही, लालजीने तसं काहीच सांगितलेलं नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारू का बहिणी? पर्सनल आहे. विचारा. तुमचा आणि लालजीचा प्रेमविवाह असताना इतकं बिनसलं कसं? ही अफवा सुद्धा त्यांनीच पसरवली आहे. तसं काही सुद्धा नव्हतं. मग लग्न का केलं? दिवस गेलेली बाई दुसरं काय करणार. नशीब माझं, साहेबांनी तेवढे तरी उपकार केले. खरं तर नशीब मिनीच. भैया साहेब, तुम्हाला एक एक गोष्ट सांगितली ना तर तुम्ही म्हणाल ही बाई खोटं बोलते म्हणून. या माणसाने मला काय विचारलं माहितीये? हे दिवस गेले ते माझ्यापासून याला पुरावा काय? याचा सरळ अर्थ असा होतो ना की मी बाहेर शेण खात होते म्हणून. खरं की नाही? बोला ना. भैया साहेब, आमच्या मिनीला पाहिलं तुम्ही? लहानपणी पाहिले होते, आता ओळखणार नाही. आता आली ना की एकदा नीट निरखून बघा आणि तुम्हीच ठरवा ती मुलगी कोणाची येते. तशीच उंच, तोच रंग, तीच डोळ्याची ठेवा. भैया साहेब, या माणसाने असा प्रश्न विचारला, तुम्ही सांगा काय वाटलं असेल मला? पण लालजीने तुमच्याशी लग्न केलं ना, लफंगीगिरी तर नाही केली? उगाच नाही तयार झाले. माझ्या भावाने जाऊन मान पकडली, गदा गदा हलवलं, हाडं मोडण्याचा दम दिला आणि त्याच्या अगोदर जाऊन
3,000 रुपयाचा कॅमेरा हप्तायला निघाला. मग झाले नरम. बहिणी, मला वाटतं तुम्ही हे सगळं विसरावं. प्रामाणिकपणाने सांगा मला, अशा गोष्टी विसरता येतात का?